पुढे सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात. विविध पक्ष संघटनांची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवडणूक आयोगाकडे निवेदनाद्वारे केली मागणी. देशात काही महिन्यानंतर लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्याकरिता विविध पक्ष संघटनांची बांधणी सुरू आहे. परंतु नागरिकांमध्ये ईव्हीएम मशीन संदर्भात असलेली मतमतांतरे पाहता जसे निवडणुकीचा वेळ कमी होत आहे तशी ईव्हीएम मशीनचा निवडणुकीत होणारा वापर बंद करण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली असून पूर्वीप्रमाणेच बॅलेट पेपरवरच पुढील निवडणुका घेण्यात याव्यात अशी मागणी देखील निवडणूक आयोगाकडे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत करण्यात आली आहे. एकीकडे निवडणूक आयोग जिल्हा प्रशासन मार्फत ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट मशीन संदर्भात लोकांमध्ये जनजागृती व्हावी याकरिता प्रात्यक्षिके दाखवली जात आहेत, तर बॅनरबाजी करून प्रचार आणि प्रसार वाढवण्याचे काम सुरू आहे. याउलट दुसरीकडे विविध पक्ष संघटना ईव्हीएम मशीनद्वारे घेण्यात येणाऱ्या मतदान प्रक्रियेत फेरबदल करता येऊ शकतो अशी शंका निर्माण होत असल्याने या संघटना पक्षांच्या वतीने यापुढे ईव्हीएमवर होणाऱ्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी निवडणूक आयोगाकडे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत करण्यात आली आहे. यावेळी बुलढाणा येथील वकील संघाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट विजय साळवे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अनिल बावस्कर, मजदूर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मधुकर जोगदंड, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष मिलिंद वानखेडे, काँग्रेस पक्षाचे ॲडव्होकेट शरद राखोंडे, ॲडव्होकेट नंदू साखरे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.